श्री नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 11। गोरक्षाला घेऊन मच्छिंद्रनाथ बद्रिकाश्रमी आले। तेथे शंकराची प्रार्थना केल्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले। ते मच्छिंद्रनाथाला म्हणाले, हा गोरक्ष म्हणजे हरिनारायण कनकगिरी येथे याला सर्व मंत्रविद्या दिली। तेव्हाच या देहात मी त्याला पाहिले, मी त्याच्यावर प्रसन्न आहे। गोरक्षनाथाने विद्याभ्यास जरी केलेला असला तरी मनोजय तपश्चर्या केल्याशिवाय ती विद्या कारणीकारक होणार नाही। अभ्यासाला तपाची जोड हवीच। तू याला येथे ठेवून कठोर तप करू दे। गोरक्षाला तेथेच तप करण्यासाठी ठेवून मच्छिंद्रनाथ तीर्थाटनास निघाला। गोरक्षाला योग्य दिवस व वेळ पाहून मग शंकरांनी योग साधनेनेच बसविले। मच्छिंद्रनाथ अनेक तीर्थ पाहत पाहत 12 वर्षे फिरला। शेवटी तो रामेश्वरास गेला। तेथे त्याने समुद्र स्नान केले व मारुतीस दर्शन घेतले। मच्छिंद्रनाथाला पाहताच आनंदित झालेला मारुती म्हणाला, मागे आपण भेटलो होतो त्याला 24 वर्षे झाली, आठवते ना तुला? तू मला पूर्वी श्रीराजाच जाईल असे सांगितले होते। आता तुझी काही अडचण येणार नाही ना? आता मैनाकिनीच्या राज्यात जा आणि मला तिच्या वचनातून मुक्त कर। मच्छिंद्रनाथाने यावेळी मात्र हनुमंताचे म्हणणे मान्य केले। मग मारुती व मच्छिंद्र वंग देशाच्या पलीकडे श्रीराज्यात गेले। तेथे मैनाकिनी नावाची राणी मोठी वैभव संपन्न असून तिच्या राज्यात सर्व कामे स्त्रियाच करत असत। ती राणी सर्व कलामध्ये निपुण होती। तिने त्याचे स्वागत केले। मारुती म्हणाला, तुला मी वचन दिले होते की मच्छिंद्रनाथ नावाचा योगी येथे येईल तेव्हा तो तुझी मनोकामना पूर्ण करेल। तोच हा मच्छिंद्रनाथ। मैनाकिनीला फारच आनंद झाला। मारुतीने तिला वचनातून मुक्त केले। मैनाकिनीच्या सहवासामध्ये मच्छिंद्रनाथ सर्व प्रकारे विषयभोग भोगीत पुष्कळ दिवस राहिलात। सर्व वैभव त्याच्या पायाशी लोळत होते। रत्नखचित सुवर्णांचे व मोतिकाचे अलंकार, सर्व कामे करण्यासाठी अप्सरापैकी सुंदर अशा दासी व शृंगारासाठी सर्व साधने उपलब्ध होती। मच्छिंद्रनाथ तेथेच राहत असत। मैनाकिनी त्याच्यापासून गरोदर राहिली आणि योग्य काळ लोटल्यावर तिने एक सुंदर मुलाला जन्म दिला। त्या मुलाचे नाव मीननाथ असे ठेवले। मीननाथाच्या रूपाने उपचर वसूचाच अंश अवतार घेऊन आला होता। मच्छिंद्र मारुतीच्या सांगण्यावरून श्रीराज्यात गेला व मोहाने तो तेथेच राहिला होता। हस्तिनापुरातील जनमोज याच्या वंशातील 7वा पुत्र भैद्रवा हा राज्य करीत होता। कलियुगामध्ये प्रारंभ होऊन 2000 पेक्षा जास्त वर्ष उलटली होती। भैद्रवा राजा देशोदेशीचे अनेक ब्राह्मण बोलून सोमयोगाला आरंभ केला। भैद्रवाने केलेल्या यज्ञात 1 वर्षापेक्षा अग्नी आहुती ग्रहण करून तृप्त झाला असताना 9 नारायणांपैकी अंतरिक्ष ऋषीने त्या अग्नीत बालक रूप घेऊन प्रवेश केला आणि अग्नीने यज्ञकुंडातून तो बालक बाहेर टाकला। यज्ञकुंडातील रक्षा बाहेर काढताच तो ब्राह्मणाच्या हाती आला। ब्राह्मणाने राजाला त्या बालकाची अलौकिक उत्पत्ती सांगितली व राजाजवळ त्या बालकाला दिले। तो सुंदर रूपडे पाहून राजा मोहून गेला। त्याने लगबगीने आपली पत्नी सुलोचना हिच्याजवळ जाऊन तो बालक दाखविला व तिला म्हणाले, तुझ्या मीनकेत हा पुत्र आहेच, त्याचा हा धाकटा भाऊ अग्नीने प्रसाद म्हणून दिला आहे। तिला पुत्र स्पर्श होताच वात्सल्य उरी भरून वाहू लागले। जाळात त्याचा जन्म झाला म्हणून जालंधर असे त्याचे सर्व नाव ठेवले। राजा सर्वत्र हत्तीवरून साखर वाटण्यात आली। मीनकेत व जालंधर सर्वांचे जीव की प्राण झाले होते। जालंधर हळूहळू लहानाचा मोठा झाला। त्याचे उपनयनही राजाने मोठ्या थाटाने केले। मग तो थोडा मोठा झाल्यावर भैद्रवा त्याच्या विवाहाचे बेत करू लागला। पण विवाहाच्या विचाराने जालंधराच्या मनात खळबळ उडून तो चुपचुप राजधानीतून बाहेर पडला। महाराज जालंधर हा अग्निकुंडात जन्मलेला देवी पुत्र, तो काही तुमचा मुलगा नव्हे, तो अहनी संभव आहे। त्याचे मरण नाही, त्याला कसले भय नाही। आपण व्यर्थ शोक करू नये, तो आपल्याला केव्हा तरी निसंशय भेटेल। असे मंत्र्याने विचार ऐकून राजा कसे तरी मन आवरून राजकार्यास लक्ष घालू लागला। जालंधर राजधानीतून निघून एका जंगलात दरीतील एका घनदाट वृक्षाखाली थकून झोपला असताना त्या अरण्यात वणवा पेटला। त्यामुळे झाडे हरपळू लागली, पक्षी दूर दूर जाऊ लागले, पशु सैरावैरा धावू लागले। अनेक जण अग्नीच्या भयास्थानी पडले। चारी दिशांनी अग्नी निधस्त
जालंधराजवळ आला. त्याला पाहताच हा आपलाच पुत्र असल्याचे लक्षात आल्यामुळे अग्नीने त्याला उठवले. त्याला त्याच्या जन्माची कथा सांगून अग्नीने मीच तुझा माता व मीच तुझी पिता असल्याचे सांगितले. या अध्यायाच्या पठणाने अग्निभय नष्ट होईल, तसेच अनेक दोषही नष्ट होऊन संतती प्राप्त होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा नवनाथ भक्तीचा अध्याय क्रमांक 11 जो आहे तो कंप्लीट झाला आहे, तो समाप्त झाला आहे. तर या अध्यायाच्या पठणाने तुमचे जे दोष आहेत ते पण मुक्त होऊ शकते आणि नवनाथ भक्तिसार जो अध्याय 11 आहे यामध्ये तुम्हाला जे काय आहे अग्निभय हे जे काय ते नष्ट होऊ शकतील. तर अशा प्रकारे तुमचा नवनाथ भक्तिसार अध्याय क्रमांक 11 जो आहे तो समाप्त झाला आहे. त्या अध्यायापासून तुम्हाला काय शिकण्यासाठी मिळालं आहे ते तुम्ही खाली माझ्या कमेंट सेक्शनला जो कमेंट दिलेले आहे ते कमेंट तुम्ही या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला नवनाथ भक्तिसाराचा हा अध्याय जो आहे तो समाप्त झालेला आहे. तर ह्या अध्यायातून तुम्हाला काही शिकण्यास मिळालं असेल तर कमेंट करा खाली. आणि चॅनलवरती अशाच प्रकारचे तुम्हाला नवनाथाबद्दलचे जे उपदेश आहे, जे नवनाथाबद्दलचे कथा आहे किंवा नवनाथाबद्दलचे जे काही विचार आहे ते एक एक विचार या अध्यायातून मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. तरी पण खूप मेहनत करतोय व्हिडिओ बनवण्यासाठी. तर लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर जाताना तुम्हाला एवढंच सांगेन मित्रांनो, अलख निरंजन आणि आदेश.